कारण की या दोन संघांच्या दरम्यान आपण पाहतोय आता ही एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. उद्याचा दिवस आपण पाहणार आहोत तर दमदार राहणार आहे, कारण की उद्याच्या दिवसामध्ये आणखीन चांगल्या चांगला संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. आणि आमचे पंच आपण बघितलं तर जयेंद्रजी वाघे उद्या इन ॲक्शनमध्ये खेळताना देखील पाहायला मिळतील. आणि शेड्यूल त्यांनी आत्ताच बघून ठेवले की उद्याची तयारी आजपासूनच करायची आहे. पाहूया आपण दोन आघाडीचे खेळाडू त्यांच्यामध्ये जर विश्लेषण करायचं झालं ना तर मग बॅटिंग त्यांना भरपूर चांगली करायची, एक चांगला गुड स्टार्ट ओपन करून द्यायचं आहे आपल्या संघासाठी. परंतु आपण पाहिलं की नेतृत्व आणि कर्तृत्व कोणापासून नुसतं नक्कीच मिळत नसतं, तर ते स्वतःला निर्माण करावं लागतं आणि ते आता नेतृत्व करायची संधी आहे आणि नक्कीच आपल्या कर्तृत्वानं आपल्या संघाला एक चांगला स्टार्ट मात्र इथून करून द्यायचा आहे. राज आणि आदित्य आज आपण पाहिलं तर काहीतरी वेगळं पाहायला मिळतं की ओपनिंग कॉम्बिनेशन यंगस्टरला मात्र आज प्रमोट केलंय राज बागलीला. पंचाने इशारा दिला, मासला झाली सुरुवात ऑफिशियल. जयेंद्रजी वाघे जॉईन झालेत आणि स्क्वेअर लेग पाहतोय आपण संतोष कौम. पहिला चेंडू राम, पहिला चेंडू आपण पाहिला हलक्या हातानं मात्र पुश केलंय सेलिंग मिड ऑन क्षेत्रामध्ये. चेंडू एक धाव मिळाली. सुरुवात आपण पाहिली आहे तर आदित्य जोगारी या खेळाडूने केली आहे, स्वतःचीही केली आणि संघाची देखील केली आहे. परंतु राज दुसऱ्या बाजूने स्वतःची सुरुवात कशी करतील, कारण की आज त्यांना मी पाहतोय देवदल टीमसाठी प्रमोट केलं ॲज अ ओपनर म्हणून. म्हणजे यंगस्टर खेळाडू आहेत आणि नक्कीच त्यांना का प्रमोट केलं तर त्यांच्याकडे जरूर काही ना काही क्षमता अशा चांगलं चांगलं क्रिकेट असेल दर्शवावं लागेल. बॅकफुटला मात्र कट करण्याचा प्रयत्न केला होता, चेंडूच्या लाईन आणि लेंथ पासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला होता. हे पाहिलं गेलं आदित्यने जसं जसं क्रिकेट खेळलं त्याला सुद्धा अनुभव मिळाला आहे आणि तो अनुभव त्याने मात्र राजला दिलाय, कारण की तो पहिला मॅच मात्र ॲज अ ओपनर म्हणून खेळत असताना पाहायला मिळतोय. बघा थोडासा जो अनुभव दिलाय फायदा किती मिळेल रामच्या विरोधात. तिसरा चेंडू असेल मांडरटे पॉवर प्ले षटकामध्ये. हा पहा अनसाईडला मात्र खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये जातोय, शॉर्ट फाईन लेग. नक्कीच तिथे धाव मात्र मिळेल. एक हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता. सकाळचं सत्र आहे, थोडासा हवेचा ओघ आपण पाहतोय आणि त्या हवेच्या ओघाच्या जर आपण पाहिलं अनुसरण मात्र इथून फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे स्क्वेअर ऑफ द विकेट चांगल्या धावा येऊ शकतात हवेच्या विरोधात, परंतु तो प्रयत्न एक नक्कीच चांगला फलंदाज करत असताना पाहायला मिळेल. आदित्यकडे लक्ष असणार आहे, कारण की राज तर नवीन खेळाडू आहेत, परंतु आदित्यकडे आपण बघितलं तर एक्सपिरियन्स भरपूर आहे. यावेळेला थोडासा खेचून मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु हा चेंडू दिशाहीन आहे. व्हाईट बॉलचा मात्र इशारा मिळतो, इथे एक्स्ट्रा रन्स मिळेल. 3 धावा फलकावर. इट इज अ 3 विदाउट लॉस. आपण पाहतोय गावदेवी देवदल विरुद्ध जय वाघोबा युवा ग्रुप कुंभारपाडा. धीमा टाकला होता, चेंज ऑफ द पेस. यावेळेला आपण पाहिलं की गोलंदाजाच्या मनामध्ये आधीच एक प्रश्न होता की कदाचित फलंदाज इथे मोठा प्रयत्न करणार आहे, मग आपण गतीमध्ये मिश्रण करूया. आणि हा विचार हा संकल्प त्यांचा चांगला होता आणि फायदेशीर ठरतोय, कारण की एक डॉट चेंडू येत आहे आणि मॅन्टन ट्रिपल बेच्या षटकामध्ये डॉट चेंडूमध्ये नक्कीच आपण पाहिलं मौल्यवान असतात आणि हे रत्न असतात. आणखीन एक डॉट मिळू शकतं डेफिनेटली, ते चित्र बघायला मिळतं. इथे स्ट्रगल करतात आदित्य. नक्कीच आपण पाहिलं त्यांच्याकडे ओपनिंगचा क्रम मात्र सोपवला, परंतु तो मात्र यशस्वी होताना पाहायला मिळत नाही. विश्लेषण करायचं झालं तर नक्कीच आता थोडासा विचार विनिमय करेल देवदल संघ की काय केलं होतं, की हे कॉम्बिनेशन ठीक होतं का, परंतु आदित्यकडे चांगले शॉट आहेत, मात्र खेळले जातील का. पुढे स्टेट डाऊन द ग्राउंड शॉट पाहतोय आपण. डीप लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये फिल्डर आहेत, हलकी मिसफील्ड झाले. 2 धावेचा प्रयत्न असेल आणि 2 धावा मिळाल्या देखील आहेत. षटक समाप्त झालं. पहिल्या षटकामध्ये बिनबाद 5 अशी सुरुवात मिळाली आहे अवधी देवदल संघाला. आणि सुरुवात आपण पाहिलं तर मग 5 वरून किती मोठी होईल आणि किती धावसंख्येपर्यंत पोहोचेल हे सुद्धा देखील आपल्याला पाहायला मिळेल. धन्यवाद. नक्कीच आपण पाहतोय इथे पहिलं षटक समाप्त झालंय आणि पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा आल्यात.
त्यावेळेला फटका फसलाय, विकेट डाऊन होईल ती आणि राज ज्यांना आज मात्र नक्कीच एक चांगला रोल दिला होता परंतु पूर्ण करता आला नाहीये आणि परतावा लागेल. एक सॉफ्ट डिसमिसल पाहायला मिळतो. पहिला धक्का गावदेवी देवदल संघाला. निर्गुण प्रगटली भवानी. धन्यवाद रघुनाथ जोगारी. आता इन ॲक्शन दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. बरं पडला इथून एवढं फिरून येण्यापेक्षा लगेच 2 मिनिटात आलो. रघुनाथ जोगारी ॲक्शन मध्ये दाखल झालेत. आता ओव्हर पिच होता, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला होता, पाहिला पण तर धाव मात्र एक मिळेला आणि एका धावेने मात्र आपण पाहिलं टीमचा थोडा फायदा होईल कारण की नक्कीच थोडंसं नुकसान झालं होतं या चेंडूपूर्वी कारण की एक विकेट डाऊन झाली होती. आता जबाबदारीचं क्रिकेट मात्र आदित्याला खेळावं लागेल, रघुनाथ जोगारी यांना खेळावे लागेल कारण की जबाबदारी नक्कीच सगळ्यात महत्त्वपूर्ण आपण पाहिलं तर मग अनमोल रत्न आहे. सोडून दिलंय चेंडू पाहावा लागेल. व्हाईट बॉलचा मात्र इथे इशारा येताना पाहायला मिळेल आणि या व्हाईट बॉलने नक्कीच आपण पाहिलं तर मग एक्स्ट्रा मिळेल. भरपूर आपण पाहिलं तर मेहनत मशक्कत मात्र करावी लागेल. जसं म्हटलं जातं ना की कड़ी से कड़ी जोड़तो जो जंजीर बन जाती है और मेहनत पे मेहनत करो तो तकदीर बन जाती है आणि तकदीर बनवायचं आहे मात्र मेहनत तर करावीच लागेल. पुन्हा एकदा आपण पाहिला हा चेंडू दिशाहीन पाहायला मिळतोय आणि आपण बघितलं तर एक्स्ट्रा धाव मात्र मिळेल. थोडीशी मशक्कत आता गोलंदाजाला देखील करावी लागते. ज्याप्रमाणे साईनाथ आपण पाहिलं की जे दुसऱ्या क्रमांकाचे गोलंदाज चूज केलेत परंतु त्यांना शोभेल अशी कामगिरी मात्र नक्कीच करावी लागेल कारण की पहिल्या गोलंदाजानं उत्कृष्ट कामगिरी केली आहे आणि त्या कामगिरीवर नक्कीच ते खुश असतील परंतु दुसरी कामगिरी कशी केली जाईल. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, ताकद मात्र जास्त होती जेव्हा शॉट एक्झिक्यूट करायचा होता परंतु तो शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला ना तेव्हा बॅट आणि बॉल मिडल ऑफ द झाला नाहीये आणि मग तिथून एक सिंगल धाव मात्र मिळेल. आता सर्वस्व मित्र म्हणेन की या संघाचा खेळ निर्भर असेल ना तर रघुनाथ जोगारी यांच्या खेळीवर आणखी मोठे फटके नक्कीच मला आठवते की जवळजवळ साई कृपाचं मैदान अक्षरशः काय फलंदाजी केली होती रघुनाथ जोगारी याने. यावेळेला फुलरलेनचा चेंडू होता, अगदी एक सोच समजून मात्र इथे गोलंदाजी केली जाते आता साईनाथच्या माध्यमातून कारण की एक लाईन एक दिशा एक नतीजा आपल्याला पाहायला मिळतो कारण की मोठे फटके सहजासहज खेळू द्यायचे नाही आहेत आणि नक्कीच आपण बघितलं हा विचार चांगला आहे. 10 धाव फलकावर चेंडू फेकून झालेत 4 म्हणजे आतापर्यंत 10 मध्ये 10 हे चित्र देखील बघायला मिळालंय. हा यावेळेला फुलटॉस होता, ज्युसी फुलटॉस होता, नक्कीच मिस केला जातोय. हा कदाचित फुलटॉस कन्वर्ट झाला असता तर मग आपण पाहिलं असतं 9 11 नाही परंतु 6 म्हणून नक्कीच मिळालं असतं परंतु तसं नाही आहे. परंतु या वेळेला आपण बघितलं तर तसं काही नाही झालं. क्रिकेटमध्ये जर तर आपण बघितलं फार महत्त्व नाही आहे प्रत्यक्षात डॉट चेंडू बस फिनिश आपण बघितला. जाऊया आता पुढील बॉलकडे. धीमा टाकला जातोय पण पाहिलं तर फॉलो केलं गेलं बॅटरला अगदी जडमध्ये. यावेळेला हलकी मिसफील्ड झाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि प्रयत्न सफल देखील झालाय. 2 धावा मिळाल्या, दोन्ही टीमचे टोटल 12 म्हणजेच रन बॉल असं समीकरण पाहायला मिळत आहे. परंतु असं समीकरण जर येतच राहिलं तर मग येणार आहे किती 24 चेंडूमध्ये फक्त 24 धावा परंतु हे टोटल 24 चेंडूमध्ये 24 इथे मान्य नाही आहे. जर 24 चेंडूमध्ये 40, 24 चेंडूमध्ये 45, 24 चेंडूमध्ये 50 55 धावा एक बिग टोटल मात्र ते येईल का मात्र त्याच्यासाठी खेळ तसा करावा लागेल कारण की 2 षटकामध्ये थोडंसं अग्रेशन दर्शवावं लागेल, आक्रमक खेळ करावा लागेल मात्र तो खेळ केलाच जाईल का. वळूया डीजेकडे गाणं ऐकूया त्यानंतर पुन्हा एकदा आई महामारी चषकामध्ये कम बॅक करूया. धन्यवाद
वेलकम बॅक सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय मानाची सन्मानाची नक्कीच ही स्पर्धा म्हणजेच आई महामाई देवी चषक 2025 दुसरा मुकाबला पाहायला मिळतो. दुसऱ्या दिवसातला गावदेवी देवदल विरुद्ध जय वाघोबा युवा ग्रुप कुंभारपाडा. त्यानंतर आपण बघितलं की मग सेकंड राऊंडचा एक मॅच होईल. तो ज्याप्रमाणे हा मॅच मात्र महत्त्वपूर्ण राहणार की सेकंड राऊंडमध्ये कोणता संघ इथून प्रवेश मिळवेल. दीपक तिसऱ्या षटकामध्ये पहिला चेंडू उडवण्याचा प्रयत्न रघुनाथ जोगारी यांचा, मात्र हा प्रयत्न फसला आहे. मोठी विकेट मात्र इथे दीपकने पहिल्याच बॉलवर मिळवून दिली आहे आणि इथे मात्र मोठा घात पाहतोय आपण होताना पाहायला मिळतोय गावदेवी स्पोर्ट्स देवदल संघाचा. रघुनाथ आऊट, मात्र हा मोठा धक्का आणि नक्कीच आपण पाहतो या धक्क्यातून कसा सावरला जाईल. पाहूया, डीजेकडे बोलूया. धन्यवाद नक्की सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. जसं म्हटलं जातं ना की ईश्वर का दिया कभी अल्प नहीं होता, जो टूट जाए वो संकल्प नहीं होता. हार को लक्ष्य से जीत ही रखना, हार को लक्ष्य से दूर ही रखना मेरे दोस्त, क्योंकि मंजिल आपको कब कैसे कहाँ मिल जाए इसका कोई संकल्प नहीं होता. यावेळी आपण बघितलं की नक्कीच एक विचार नाही तर एक विनिमय. आपण बघितलं एक रस्ता, एक मार्ग निवडावा लागेल आणि त्या मार्गावर जरी तुम्ही का होईना पण कासवाच्या सहाय्याने नक्कीच कासवाच्या गतीने जरी आपण पाहिलं तर प्रवास करत राहिला ना तर मग कधी ती गती तुमची वेगामध्ये बदलेल तुम्हालाही माहिती नाही आहे. परंतु ती गती पकडायला हवी आहे. परंतु एका बाजूने विकेट सुद्धा आपण गमावले गेले, त्यामुळे थोडंसं नुकसान सुद्धा होते त्याला पाहायला मिळाले. दरम्यान आलेला हा वाईट चेंडू आणि वाईट चेंडूने टीमची टोटलमध्ये एक भर पडली 13 धावा. म्हणजे इथून आपण बघितलं तर भरपूर अजून इथून आहे ना प्रवास कठीण राहणार आहे गावदेवी देवदल संघाचा. ऑन साईडला लाभ करण्याचा प्रयत्न आपण पाहिले होते सागर जोगारी, त्यांच्याकडून आता एक चांगल्या खेळीची अपेक्षा असेल. परंतु आदित्य या खेळाडूला आपण पाहिलं विसरून चालायचा नाही आहे, कारण की तो ओपनिंगला आलेला खेळाडू आहे. जरी सुरुवातीला त्याने स्ट्रगल केलंय परंतु जोपर्यंत तो खेळ करत राहील मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत नक्कीच गावदेवी स्पोर्ट्स देवदल संघ त्यांच्याकडून एक अपेक्षा ठेवेल की आदित्य या मॅचमध्ये चालतील, आदित्य आपल्या संघासाठी नेतृत्व करतील. परंतु त्यांचा फटका फसलाय, विकेट मिळू शकतोय. विकेट मात्र नाही मिळणार, झेल ड्रॉप झालंय आणि या झेल ड्रॉप मुळे आपण पाहिलं तर 2 धावांचं नुकसान देखील झालंय. या चुका आहेत, सिली मिस्टेक्स, आणि त्या सुधारायला हव्यात. आणि पहा ना या सिली मिस्टेक मग कधी कोणत्या क्षणाला मोठ्यामध्ये कन्वर्ट होतील ना, मग मला वाटते की जय वाघोबा युवा ग्रुप कुंभारपाडा संघ सुद्धा नंतर मग हा विचार करू शकतो या गोष्टींचा. एक एक चांगली कॅच मात्र पकडायला हवी, एक चांगला विकेट मात्र मिळवायला हवा. दरम्यान आपण बघितलं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, आदित्य स्ट्रगल करतात. 2 जोगारी बंधू आपण पाहिली आहेत की सागर जोगारी आणि आदित्य जोगारी. सागर मात्र आपण पाहिले नॉन स्ट्राईक एंडकडे, त्यांच्याकडे शॉट्स आहेत, परंतु जास्त आपण बघितलं की आता आदित्यने स्ट्रगल केलंय, आपल्या संघासाठी नक्कीच प्रयत्न करतात परंतु यश मिळत नाहीये त्यांना. लेगवर हाताळलेला चेंडू लावडावेल आणि यस इट इज अ बिग फिंगर अप. LBW चा शिकार मात्र इथे मिळवला जातोय. आदित्यच्या खेळीला मात्र समाप्त केला जाते, जो करत होता स्ट्रगल, आणि तो स्ट्रगलचा काल संपलाय आणि विकेट मात्र आपण पाहिलं तर दीपकनं आपल्या गोलंदाजी मध्ये मिळवलाय. नक्कीच जैसा म्हटला जाता है कि मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है. डरने वालों को कुछ भी नहीं मिलता जिंदगी में, लेकिन लड़ने वालों के कदमों में जहान होता है. लढना तो पडेगा, कारण की या वेळेला लढाल तरच पुढे जाल, अन्यथा तुम्ही मागे पडाल. कारण की इथून टीमची टोटल आपण पाहिली ना तर थांबून राहिली आहे 16 धावा. षटक आहे 3रं आतापर्यंत चेंडू फेकून झाले आहेत आणि हा शेवटचा चेंडू होता. नक्कीच ज्याप्रमाणे 5 झाले होते आणि हा शेवटचा डॉट आलाय आणि 16 धाव संख्येवर मात्र आपण पाहिली तर गाडी थांबली आहे. ज्याप्रमाणे विश्लेषण करायचं झालं तर मग कुठेतरी आता खेळण्याचा अंदाज बदलावा लागेल, नक्कीच विचार विनिमय क्रिकेट खेळावं लागेल. जसं म्हटलं जातं ना की खेळ आयुष्याचा असो की क्रिकेटचा, नक्कीच जिंकताच ते ती योग्य क्षणाला मात्र आपले गिअर चेंज करतात. आता गिअर चेंज केला जाईल का पाहूया ओयडीजेकडे. भरतार मिळाला मराठी मातीला, धनी
सुलतान जोडीज आहे नक्की सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. पुन्हा एकदा आपण पाहतोय या स्पर्धेसाठी उत्कृष्ट फलंदाजासाठी बॅट आपण पाहिलं तर भावेश भोईर दादांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले नक्की स्पेशल बॅट ॲडिशन ब्रँडेड स्पोर्टची बॅट आपण पाहिली कैवल्यजी पाटील जिचे ओनर आणि एक अतिशय सुंदर अशी देखणी बॅट पाहायला मिळते. तर स्लॉग होलचं षटक आहे राहुल आपण पाहिलेत थ्रो झालाय परंतु बॅकअप खराब बॅकअपमुळे आपण पाहिलं तर मग जीवनदान मिळालं. स्लॉगरच्या षटकामध्ये 2 धावा आल्यात पहिल्या चेंडूवर म्हणजेच 18 धावा फलकावर लागल्या गेल्यात. विश्लेषण करायचं झालं तर येणार 5 चेंडू कमीत कमी या 5 चेंडूमध्ये मी तर म्हणेन की 2 तरी मोठे फटके यायला हवेत तर कदाचित मात्र एक चांगला सन्मानजनक टोटल इथून होऊ शकतोय. हा हवेत फटका आहे फिल्डर आलेत परंतु झेल मात्र होऊ शकत नाहीये तिकडे. नक्कीच आपण पाहिलं तर 2 धावा मात्र मिळतील. आता ज्याप्रमाणे आपण पाहिलं ना की भरपूर मेहनत मशक्कत करावं लागते इथं आपण बघितलं तर घाम गाळावा लागतंय सध्या तरी आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये एक धाव कंप्लीट करण्यासाठी. आणि तसंही असंही म्हटलं जाते ना की जो पसीने के शायद से लिखे कभी पन्ने कोरे नहीं होते जो लोग किया करते हैं मेहनत उनके सपने कभी अधूरे नहीं होते. डेफिनेटली आपण बघितलं की घामाच्या शाईने आता मात्र नक्कीच काही ना काही लिहाच लागेल तर तुम्हाला इतिहास बदलता येईल. परंतु इतिहास बदलायचा तर नक्कीच तो खेळ तसा करावा लागेल. पाण्याची गरज मात्र जाणवली आहे तिथे कारण की यावेळेला थोडंसं नक्कीच ऊन तापलं गेलं. त्याचप्रमाणे आपण बघितलं की खेळाडूंना सुद्धा नक्कीच हे एनर्जी देण्याचं काम कार्य करेल. टीमची टोटल आपण बघितली आहे तर फलकावर आहेत सध्या तरी 20 धावा कारण की जवळजवळ आत्तापर्यंत 2 चेंडूमध्ये 4 धावा आलेल्या आहेत आणि 4 चेंडू आणखीन शिल्लक आहेत. म्हणजे 4 चेंडूमध्ये जवळजवळ विचार करायचा झाला तर मग आता एक कॅल्क्युलेट क्रिकेट काय म्हणेल तर 2 मोठे फटके आले तर म्हणजे जवळजवळ 10 धावा आल्या तर जिथे 20 आहेत तिथे 30 मध्ये मग आणखीन काही फरक पडू शकतोय परंतु खेळावं लागेल. प्रयत्न केलाय हो परंतु तडम्यांचे खेळाडू सागरने सरळ नकार दिलाय. प्रकाश यानं नक्कीच आपण पाहिलं तर जावं लागेल नॉस्टॅगेनकडे. सिनियर खेळाडू आहेत प्रकाश बरं परंतु नक्कीच त्यांना मात्र आपण पाहिलं की स्ट्राईक दिली नाहीये. आता विचार काय आहे मग सागर यांचा की आता येणारे उर्वरित 3 चेंडू असतील तेच पूर्ण फेस करतील का आपली संघाची गरज पुरवतील का. पाहूया पुढचा चेंडू लांब करण्याचा प्रयत्न आपण पाहिला. शॉर्ट लेगच्या डोक्यावरून खेळला चेंडू जातो लॉंग लेगच्या दिशेनं फिल्डर आहे तिथे परंतु चांगली फिल्डिंग झाली. दुसऱ्याचा प्रयत्न पाहतोय आपण कदाचित तिसरी मिळेल का नाही 2च धावा मिळतात. कुठेतरी आपण पाहिलं की बाउंड्रीच्या शोधात आहेत आतापर्यंत बाउंड्री मात्र एकही आलेली नाहीये आणि त्यामुळेच आपण पाहिलं की टीमचा जो टोटल आपण पाहिलं तर थांबवून ठेवला आहे. आतापर्यंत एकही चौकार नाही एकही षटकार नाही आणि नक्कीच आपण पाहिलं तर बाउंड्री लेस मात्र ही इनिंग आतापर्यंत आहे. त्याच्यामध्ये बाउंड्री मात्र मिळवण्याचा प्रयत्न करावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा मात्र इथे नक्कीच पोहोचवला जातोय. 1 फॉर द बाउन्सर. नक्कीच आपण पाहिलं एक बाउन्सरची चेतावणी देखील गोलंदाजाला मात्र इथे राहुलला दिली आहे. षटकामध्ये चेंडू फेकून झालेले आहेत जवळजवळ आपण बघितलं तर 4 म्हणजे 2 चेंडू शिल्लक आहेत. आडवा बाटणे खेळण्याचा प्रयत्न इथे आपण बघितलं तर जवळजवळ एकही धाव आलेली नाहीये या बॉलवर ज्यामुळे आपण पाहिलं तर मग कुठेतरी फसली पूर्ण इनिंग. शेवटचा आता मात्र आपण पाहतोय हा चेंडू असलेला इनिंगचा धावा किती येतील. फुलटॉस मात्र त्याला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि नक्कीच शेवटच्या चेंडूवर मात्र एक मोठा बिग हिट मात्र येताना पाहायला मिळाला आणि आपण पाहिलं तर इथून थोडासा आकार मात्र मिळतोय आणि धाव संख्या आपण पाहिली 29च्या घरामध्ये पोहोचले 30 या नक्कीच आकड्यावर पोहोचली जाते. आणि विश्लेषण करायचं झालं तर मग जवळजवळ जिथे 29 म्हणजे 30 जे कॉम्बिनेशन असेल ना मग थोडीशी रंगत आपल्याला पाहायला मिळू शकते कारण की टार्गेट असेल 30 धावांचं आणि मग कुठेतरी थोडासा आधार मिळाला थोडासा दिलासा मिळाला तर म्हणजेच आपण बघितलं तर मग अवधी देवदत्त संघाला नक्कीच जयहनुमान बेड्याचा पाडा संघ नक्कीच आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतोय. नक्कीच त्याप्रमाणे आपण म्हणतो आता 30 धावा पूर्ण करायच्या. आता खेळ कसा केला जाईल कशा प्रकारची रणनीती वापरली जाईल जाऊया आपण डीजेकडे. त्यानंतर पुन्हा एकदा 30 धावा चेस करण्यासाठी आपण मैदानाच्या आतमध्ये करूया. महाराजा
धन्यवाद इथे नक्कीच सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करूया. आपण पाहतो विजयदीप स्पोर्ट्स खोपरेपाडा पुरस्कृत आई महामाई देवी चषक 2025 तर शानदार हा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. शानदार दमदार आणि नक्कीच आपण पाहिला तर हा नेत्रदीप सोहळा जो प्रत्यक्षात आपण पाहतोय आणि उत्तम दर्जाची स्पर्धा आपण सातत्याने पाहिली आहे. ज्या प्रकारे विश्लेषण करायचं झालं तर मग आज या स्पर्धेचा दुसरा दिवस दुसरा मुकाबला आपल्याला प्रत्यक्षात मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गावदेवी स्पोर्ट्स देवदल संघ विरुद्ध आपण पाहतोय जय वाघोबा युवा ग्रुप कुंभारपाडाचा. देवदल संघानं विनंती असेल की आपण आपलं फील्ड सेटअप करून घ्यायची आहेत, कारण की 24 चेंडू आणि 30 धावा हे आता लक्ष असणार आहे आणि ते कशा प्रकारे पूर्ण केलं जाईल हे देखील आपल्याला ऐकायला मिळेल. नक्कीच त्याच्यासाठी थोडासा मात्र आपण इथे चेंजेस करतोय, कारण की कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जातील आमचे साथी समालोचक मित्र विजयजी भोये. शिवा चमके तेज तिलक तलवार शिवाजी हो शंभू रूप अवतार शिवाजी हुई धरा धन्य जन लाल शिवाजी राखी केसरिया की लाज शिवाजी तेज तिलक तलवार शिवाजी हो शंभू रूप अवतार शिवाजी हुई धरा धन्य जन लाल शिवाजी राखी केसरिया की लाज शिवाजी. धन्यवाद डीजे. नक्कीच पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. 30 धावा चेस करायचे तिथे आणि जोडी आपण पाहिली तर मैदानाच्या आतमध्ये दाखल सुद्धा झाली आहे. जोडीचा जर विचार करायचा झाला तर राम आणि योगेश ही जोडी आपण पाहिली. प्रकाश बरप ज्यांच्याकडे आपण पाहिलं तर भरपूर चांगला अनुभव आहे. आता ते गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय ज्यांना, परंतु नक्कीच त्यांच्यासमोर त्यांना रोखायचे आहेत फक्त 30 धावा. 24 मध्ये 30 हे टोटल आपण बघितलं तर थोडंसं कमी दिसते डोळ्यांच्या समोर, परंतु ते डोळ्यांच्या समोर दिसणारं टोटल आणि नक्कीच मैदानामध्ये चेस होणारं टोटल मग भरपूर काही फरक आपल्याला दिसू शकतोय वय आपण मैदानाच्या मध्ये. पॉवर प्लेचं षटक असेल नक्कीच. पुन्हा एकदा शुभेच्छा आपण देऊया दोन्ही संघांना. पहिलं षटक प्रकाश, पहिला चेंडू आपण बघितला तर अगदी निर्धावच्या स्वरूपात मात्र आपण हाताळला जातोय. चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली जाते आणि नक्कीच आपण पाहिलं तर एक चांगली सुरुवात प्रकाशांची होताना पाहायला मिळत आहे. प्रकाश बरोबरचा जर या ठिकाणी विचार केला तर एक जबरदस्त गोलंदाज आहे. भरपूर वर्ष सातत्यानं क्रिकेटच्या पटलावरती प्रकाश बरोबरचा देखील चांगलं योगदान राहिलंय गावदेवी स्पोर्ट्स देवदल टीम करता. दोन बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिले तर योगेश अँड राम. यावेळेस योगेश आहे ऑन स्ट्राईक वरती आणि चांगली बॉलिंग पाहायला मिळते प्रकाशची. हा डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळते. एक छोटं टार्गेट आहे, परंतु कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं छोटं टार्गेट देखील खूप मोठं झालं होतं, कारण दोन्ही बाजून मात्र खेळ समान झाला होता. दरम्यान षटकातील पुढचा बॉल ब्लॉकमध्ये चेंडूच्या हाताळणी केली होती. हलक्या हाताने चेंडूला मात्र जंटल पुश केलंय. शॉट स्क्वेअर लेगच्या दिशेनं एक सिंगल धाव ही मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली गेली आणि सिंगलच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचलंय ते म्हणजेच 1 या आकड्यावरती. जवळजवळ आपण पाहिलं तर तिसऱ्या बॉलवरती अकाउंट ओपन केलंय. आता मात्र ऑन स्ट्राईक वरती राम भावर, एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे. यावेळेस हलक्या हातानं आपल्या मनगटाचा वापर केलाय. चेंडूला वलवलय फाईन लेगच्या दिशेनं. 2 धावा मात्र कंप्लीट होत आहेत. 2 टीमची टोटल जाऊन पोचली आहे ती 3च्या घरामध्ये. लक्ष आपण पाहिलं तर 30 धावांचं लक्ष आहे आणि या 30 धावांचा पाठलाग पूर्ण करत असताना सध्या तरी धाव फलकावरती आपण धावा पहिल्या 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर तर 3 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली. फाईन लेग च्या दिशेने चेंडू मात्र रवाना झालाय. चेंडू जातोय सीमारेषा पार. आला है चौकार 4 रन.
धन्यवाद. डीजे चौकार या ठिकाणी पेश केलाय रामनं. मी मागेच म्हटलं होतं राम एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे आणि काय जबरदस्त हा शॉट सिलेक्शन त्याच्याकडनं पाहायला मिळाला. फाईन लेगच्या दिशेनं मात्र चौकार त्याने पेश केलाय. धावसंख्या झाली ती 7. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर डाव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल होता. पंच आपण पाहतोय संतोष कुम सरांचा हा वाईट बॉलचा इशारा. ओव्हनच्या सुरूमध्ये धाव आणखी एक टीमच्या टोटलमध्ये ॲड केली जाईल. टीमची धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 8. संताने सावधगिरीने चालू असलेला सामना आजच्या दिवसातील हा दुसरा मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. गावती स्फोट देवदळ आणि त्यांच्या विपक्षामध्ये जे वाघोबा युवा ग्रुप कुंभारपाडा. यावेळेस आपण पाहिलं तर इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू गेला होता गल्ली रिझनच्या दिशेनं. 2 धावा पुन्हा एकदा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. 2 टीमची टोटल झाली आहे ती म्हणजेच 10 धावा. आपण पाहतोय आई महामाई देवी चषक 2025 हा महासंग्राम. त्याचे पुरस्कर्ते आपण पाहिले तर विजयदीप खोपरेपाडा आणि सर्व ग्रामस्थ यांनी अतिशय मेहनत घेऊन ही स्पर्धा मात्र यशस्वी स्पर्धा कशी होईल याची पूर्ण तयारी अप्रतिम केली आहे. कालच्या दिवसामध्ये आपण या स्पर्धेला शुभारंभ होताना जरूर पाहिला. अनेक प्रमुख पाहुणे देखील उपस्थित होते कालच्या दिवसामध्ये आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा देखील पार पाडला. ज्येष्ठ नागरिक देखील होते कालच्या दिवसामध्ये. आकाश जोगारी. यावेळेस आकाशच्या विरोधामध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज योगेशनं, परंतु महेशकडनं झाली मिस्टेक. चुकीला माफी नाहीये. पकडायला हवा होता हा झेल. तर दबाव निर्माण करायचा असेल तर गुच्छाने विकेट पकडावे लागतील. बॅक टू बॅक विकेट पकडले तर निश्चितच दबाव बनू शकतो बॅटिंग करणाऱ्या टीमवरती. नाहीतर सहजपणे हा सामना मात्र खिशामध्ये घेऊन जाईल टीम जय वाघोबा युवा ग्रुप कुंभारपाडा. सध्या तरी चांगला खेळ त्यांचा मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. चांगली पार्टनरशिप चांगली भागीदारी या ठिकाणी पाहायला मिळते आहे राम अँड योगेश मध्ये. यावेळेस फटका चांगला आहे. हुकचा फटका. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. सीमारेषा बाहेर. 6 धावांकरिता येतो हा षटकार. माझ्या हारी खेळायचे क्रिकेट क्रिकेट. तुला पाहून पडली माझी विकेट विकेट. धन्यवाद डीजे. काय जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स पाहायला मिळत आहे दोन्ही खेळाडूमध्ये योगेश अँड राम. यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर टाकला गेलाय. वाईड बॉलचा इशारा येतोय. आणखी एक धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड केली जाईल. टीमची धावसंख्या झाली आहे 19. या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. लक्ष्य आहे ते म्हणजेच 30 धावांचं. अजून सुद्धा जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता असणार आहे. आकाशचा पुढचा बॉल. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर मैदानाच्या बाहेर टाकला गेलाय. पंचांनी नो बॉलचं सिग्नल या ठिकाणी दिलंय आणि नो बॉल ज्यावेळेस असा साऊंड मात्र पंचांच्या माध्यमातून निघाला जातोय तेव्हा मात्र एक चक्री देखील घुमते पंचांच्या टोपीवरती. ती चक्री कुठली तर मग ते फ्री हिटचं सिग्नल दिलं जातं आणि फ्री हिटचं सिग्नल मिळाल्यानंतर मुक्त फटका खेळण्याची सुवर्ण संधी असते बॅटरला. बघूया फ्री हिटचा बॉल. चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं शॉट एक्झिक्यूट केला होता परंतु झेल पकडला असता तरी देखील तो ग्राह धरला जाणार नव्हता कारण फ्री हिटचा बॉल होता. एक सिंगल धाव मात्र ठिकाणी कंप्लीट होते आणि सिंगलच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचलाय 21 आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता राम भावरण परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं कनेक्शन झालं नाहीये. थोडासा स्टेप आउट झाला. लगेच गोलंदाजानं चेंडूचा टप्पा अचूक मेंटेन मैदानाच्या आतमध्ये केला आणि ही डॉट डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल. हॅप ट्रॅकर बॉल होता. यावेळेस डीप स्क्वेअर लेगला चेंडूला वलवलंय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण जरूर झालंय परंतु 2 धावा मात्र कंप्लीट होत आहेत. 2 टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे
23 या आकड्यावरती 7 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 13 बॉल 7ची गरज. पूर्णपणे सामन्यामध्ये वर्चस्व दाखवलं या ठिकाणी युवा ग्रुप कुंभारपाडा टीमनं. यावेळेस हा डॉट बॉल येतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. 23 धावा धाव फलकावरती 11.50च्या सरासरीनं सध्या तरी धाव फलक पुढे घेऊन चालले ते दोन बॅटर. आता मात्र 12 चेंडू त्यांच्याकडे शिल्लक आहे. त्यांनी 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता. यानंतर आपण पाहणार आहोत आणखी एक महत्वाचा मॅच श्री गणेश स्पोर्ट मुदलपाडा आणि या सामन्यातील विजयी संघ. दुसऱ्या फेरीतील पहिला मॅच आपण पाहणार आहोत. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिला तर एक सामना जिंकला आहे श्री गणेश स्पोर्ट मुदलपाडा टीमनं. तिसरं षटक टाकण्याकरता प्रवीण गोंड नावाचा गोलंदाज. पहिला बॉल आपण या ठिकाणी पाहिला तर डॉटच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. उभरता सितारा आहे आणि निश्चितच त्या उभरता सिताऱ्यांना घडवण्याचं काम या ठिकाणी निश्चित केलं जातं ते म्हणजेच रघुनाथ जोगारी यांच्या माध्यमातून. यावेळेस फटका चांगला आहे. ऑन साइडला चेंडू जाईल सीमारेषा पार थेट आमच्या VIP बॉक्स मध्ये हा षटकार पाहायला मिळतोय. धाकले तुझे पैसे माझे पैसे धाकले चल जाऊ ग बियर पिया. धन्यवाद. डीजे षटकार पेश केलाय आणि या षटकारांना धावसंख्या मात्र यावेळेस समान झाल्या. एका धावेची आवश्यकता असणार आहे. यावेळेस पुन्हा एकदा शॉट हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे जज करतोय मात्र झेल या ठिकाणी सुटला गेलाय आणि अशा पद्धतीने खेळ देखील जिंकला गेलाय. जय वाघोबा युवा ग्रुप कुंभारपाडा टीम. कॉंग्रॅच्युलेशन कुंभारपाडा टीम अँड हार्डलेक फ्रॉम टीम गावदेवी स्पोर्ट देवदल. हॅलो. तर नक्कीच आपण पाहिलं अतिशय चांगला खेळ मात्र दर्शवला गेला. जय वाघोबा युवा ग्रुप कुंभारपाडा संघाच्या माध्यमातून आणि हळदमाचा नक्कीच पुरस्कार देखील देणार आहोत. परंतु आपण आता मात्र विनंती करतोय सन्माननीय रघुनाथजी जोगारी साहेबांना. रघुनाथजी जोगारी साहेब आपण या मंचावर कारण की आज आपण पाहिली अमूल्य